हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर मी आज इथे तुम्हाला रवा आणि बेसनचे लाडू दाखवणार आहे. रवा मिक्स बेसन दोन्ही पण मिक्स असं मी इथे करून त्याचे लाडू बनवत आहे. तर त्याच्यासाठी मी अर्धा किलो रवा आणि अर्धा किलो बेसन असं समप्रमाणात घेतलेलं आहे. तर अगदी 2 चमचेभर तेलामध्ये मी इथे रवा भाजून घेत आहे. आपण सारखंच परतून घ्यायचं आहे त्याला. जरा सुद्धा आपला रवा कढईला लागला नाही पाहिजे. तर इथे चांगलं आपण परतून घेऊ त्याला. खूप झटपट असे हे लाडू तयार होतात आणि साधे सिंपल अगदी कोणालाही जमू शकतात. इतके सोपे लाडू आहेत हे, अजिबात बिघडणार नाहीत. रवा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियमच करून घ्यायची आहे. बघा मी ते परतून घेत आहे. आता रव्याचा कलर चेंज झालेला आहे बघा. आता मी याला काढून घेते. चांगला असा लालसर कलर आलेला आहे याला, बघू शकता तुम्ही. आता मी इथे कढईमध्ये 2 चमचेवर असं अगोदर तूप टाकून घेत आहे आणि त्याच्यामध्ये बघा साधारण अर्धा किलो एवढंच बेसन आहे. हे जास्त नाही आहे बेसन, ते पण मी ह्याच्यात टाकून घेत आहे. हे बघा. आता याला पण चांगलं परतून घेऊत आपण. आता हे भाजताना आपल्याला फास्ट असं उलताना आपल्याला हलवून घ्यायचं आहे बघा. कारण बेसन हे रव्यापेक्षा जास्त फास्ट करपू शकतं, त्याच्यामुळे सारखं आपल्याला हात हलवत राहायचा आहे. तर हा आपला नवीन चॅनल आहे, याला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही. व्हिडिओ आवडत असतील तर याला लाईक करा आणि काही चुकत असेल तर माफ करा, कारण नवीन यूट्यूबर आहे मी. अगदी 10-12 दिवस झाला असेल मी व्हिडिओ अपलोड करत आहे याच्यावर, शॉर्ट्सच. तर काही चुकत असेल तर समजून घ्या. एडिटिंगमध्ये किंवा व्हॉइस ओव्हरमध्ये पण माझ्याकडून चुकत असेल तर समजून घ्या. तर बघा इथे मी अजून 2 चमचे तूप इथं ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये मी टाकले तूप आता. आणि याला आपण चांगलं परतून घेऊ. याचा पण कलर चेंज करू आपण. हे बघा इथे आपला कलर पूर्ण चेंज झालेला आहे याचा. आता आपण याला पण काढून घेऊ आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. व्यवस्थित पूर्ण रवा आणि बेसन मिक्स व्हावं इतकं आपल्याला याला मिक्स करायचं आहे. आता मी कढईमध्ये इथं साधारण 2 पळी तूप घेतलं असेल. आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. इथे मी टाकलेलं आहे. आता हे तुपामध्ये पूर्ण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. काही सुद्धा होत नाही याच्यामध्ये, गुठळ्या होत नाहीत, काही सुद्धा नाही. एकदम सोपे असे लाडू आहेत. अर्ध्या तासात हे लाडू तयार होतात. हे बघा इथे मी साखर घेतलेली आहे, साधारण 1.25 किलो इथे मी साखर घेतलेली आहे. ते त्याच्यात वेलची टाकून आणि मिक्सरमधून फिरवून घेतले आणि ते पण मिक्स करून घेऊ. आणि हे इथे मी असे लाडू बनवून घेत आहे बघा. एक लाडू मी इथं करून घेत आहे. जास्त मीडियमच लाडू ठेवायचे आहे, जास्त मोठाही नाही आणि छोटाही नाही. तर बघा हे बघा आपले लाडू इथे असे तयार आहेत.